लोकसभा प्रभारी आम्ही म्हणतो तिथला संभावित उमेदवार दोघं तिघ असतील ते अशांबरोबर असे प्रत्येक लोकसभेतले 4 जण अशा 200 जणांची मी ऑनलाईन मीटिंग आधीच प्रपोज केली होती. इलेक्शन आज प्रेस आहे तर रात्री आपण बघा तर करण्याची कामं काय. एकतर या तारखा ज्या काही आता आल्या आहेत या तारखांमध्ये आपल्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये कुठे काही जत्रा प्रॉब्लेम वगैरे काय आहे का, इलेक्शन कमिशनला काय म्हणायचं का सांगा. एक दुसरं, या तारखांना आपल्या लोकसभेत ज्या ज्या मंगल कार्यालयात लग्नासाठी बुक केली आहेत ती सगळी नावं काढा. त्याच्या अलीकडचा पलीकडचा मुहूर्त काय तो बघा. ते जाऊन रिक्वेस्ट करा की जरा, नाही तर 10,000 12,000 हजार लोक ह्या गावात त्या गावात लग्नाला जात असतात. तेवढं मतदान आपलं कमी होतं. तर आम्ही 60-65% मुहूर्त बदलले. लोकांनी ऐकलं. पंचांगी मॅनेज करा. अमित भाईंनी तर त्यांच्या लोकसभेमध्ये सगळे टूर ऑपरेटर्सना बोलवलं आणि त्या दिवशी कोणी कोणी बाहेर जायचं बुकिंग केलंय काय बापरे, पर्यटक म्हणून. आणि त्या सगळ्यांचे नाव पत्ते घेतले. त्यांना भाजपचे कार्यकर्ते जाऊन भेटले किंवा अमित भाईंची विनंती आहे की तुम्ही पोस्टपोन करा, कॅन्सलेशन चार्ज तुम्हाला लागणार नाही. हे टूर ऑपरेटर नाही, कॅन्सलेशन चार्ज यायचा नाही कोणाकडून. आणि 68,000 लोकांचे कॅन्सल करून दिलं. पण ते टुरिस्ट कंपन्याचं नुकसान नाही का झालं. हल्ली मुळात काय, हल्ली हॉटेल्समध्ये कॅन्सलेशन चार्ज लागतच नाही. मार्केटची गरज आहे म्हणून लागत नाही. लागत चारचा विषय नाही, तेवढं त्यांचं तेवढं हे केलं ना त्यांचं ते त्याच्याबद्दल जास्त नाही. पुढे मग ते कॅन्सल केलं म्हणजे त्यांनी जाणं रद्द नाही केलं. पुढे एक दिवस पुढे एक दिवस मागे गेला. गुजराती आहेत ते नुकसान करून करणार नाही.